गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे चॉकलेट केक 300 ग्रॅममध्ये. ठीक आहे. तर हा मला ऑर्डर आलेला आहे. तर आपण लेस क्रीममध्ये केक बनवणार आहे हा. ओके. तर आपण इथं लेयर कट करून घेणार आहे. अशा प्रकारे लेयर कट करून घेऊन नंतर शुगर सिरपने सोक करून आयसिंग करून क्रीम कोट करून घ्यायचे. ठीक आहे. तर इथे थोडंसं वरती जो पोर्शन आहे तो थोडा ओव्हरफ्लो झाला होता, ती जास्त बॅटर झाल्यामुळं तो साईडला काढून घ्यायचं. नेहमी ज्यावेळेस तुम्ही केक बेक करायला ठेवता त्यावेळेस थोडासा कमी बरं पडतं. कारण कधी कधी घाईमध्ये करायला गेलं की मग असं ओव्हरफ्लो होऊन जातं, ओव्हन पण खराब होतो, प्लस आपलं बॅटर पण वेस्ट जातं आणि लाईटचा पण यूज होतोच जास्त. ठीक आहे. तर साईडचं थोडं जे एक्स्ट्राचं आहे ते काढून घ्यायचं आणि जो राऊंड शेप आहे तो आपला प्रॉपर राऊंड शेप आला पाहिजे. ठीक आहे. इथं मी सर्व करून घेतलेलं आहे आणि आता आपण स्टार्ट करणार आहे केक बनवण्यासाठी. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. जर तुम्हाला घरात बसून होम बेकरी स्टार्ट करायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. डिटेलमध्ये तुम्हाला होम बेकरी कशी स्टार्ट करायची त्याच्या रिलेटेड काही क्वेरीज तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. ठीक आहे. तर कमी खर्चामध्ये कसा आपल्याला केकचा बिझनेस स्टार्ट करायचा किंवा होम बेकरी स्टार्ट करायची, एक छोटासा स्मॉल बिझनेस आपण पण म्हणू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला जर कस्टमरला तुमची टेस्ट आवडली तर ऑर्डर पण भरपूर येतील तुम्हाला आणि तुमचं स्मॉल बिझनेसपासूनच तुम्ही चांगली अर्निंग करू शकता. ठीक आहे. तर शुगर सिरपनं सोक करून घ्यायचे आणि व्हाईट क्रीममध्ये व्हिप क्रीममध्ये चॉकलेट गनाश मिक्स करून घ्यायचं. कोको पावडर नाही यूज करायची. कोको पावडर यूज केले तर चालतं, पण कोको पावडरमध्ये शुगर वगैरे ॲड नसते, फक्त एकदम कडू लागते. त्याच्यामुळे क्रीमचा थोडासा टेस्ट चेंज होऊ शकतो. आणि प्लस पॉईंट म्हणजे जे शुगर पेशंटवाले असतात, शुगरवाले पेशंट किंवा ज्यांना डायबिटीज वगैरे असतो ते लोक असा केक खाऊ शकतात की ज्यामुळे क्रीमचा जो गोडपण आहे तो 10% तरी कमी होतो. त्याच्यामुळे त्यांना थोडंफार खाल्लं तरी काय हरकत नाही. कोको पावडर ॲड केल्याच्या नंतर ठीक, अशा प्रकारे आपल्याला प्रॉपर आयसिंग करायची. एक लेवल करून घ्यायचं पूर्ण आणि वरून पण नंतर क्लीन करून घ्यायचं अशा प्रकारे. ठीक आहे. थर्ड लेयर, कारण हा कस्टमरला चार्जेस जास्त केले होते म्हणून याला थर्ड लेयर पण लावलेली आहे. नाहीतर मोस्टली मी 2च लेअरमध्ये केक हा बनवते आणि लेयर थिक काढते. थिन म्हणजे थोड्याशा अशा विड्थला जास्त असतात. क्रमकोट करून घ्यायचं आपल्याला. आणि ज्या काही माझ्याकडून चुका होतात त्या पण मी याच्यामध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, स्किप करू नका. ज्यावेळेस आपण केक बनवतो त्याच्या स्पेशल चॉकलेट केकसाठी ना गनाश आपल्याला 2 ते 3 तास अगोदरच रेडी करावं लागतं. आणि जर चॉकलेट ट्रफलचा केक असेल तर 24 तास अगोदर ट्रफल रेडी करावं लागतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही चॉकलेट ट्रफलचे ऑर्डर घेणार त्यावेळेस तुम्हाला एक दिवस अगोदर ऑर्डर घ्यायची. म्हणजे जर तुम्हाला उद्या केक द्यायचं आहे तर संध्याकाळीच तुम्ही गनाश बनवून ठेवायचं त्याचं चॉकलेट ट्रफलचं. आणि जर तुम्ही घाईमध्ये जर बनवायला गेला तर तुमच्या चॉकलेटचा जास्त यूज होणार, प्लस मग तुम्हाला परवडणार नाही त्या केकमध्ये.
ठीक आहे, कारण गनाश सेट व्हायला खूप वेळ लागतो. त्याचं नॉर्मल म्हणजे असं क्रीमसारखं टेक्स्चर यायला वेळ लागतो त्याला. त्याच्यासाठी जर तुम्हाला चॉकलेट ट्रफलची ऑर्डर अर्जंटमध्ये नाही घ्यायची आणि घेतली तर 1 दिवस अगोदर घ्यायची. ठीक आहे, तर स्क्रॅपरने कॉम्ब करून घ्यायचं आणि नंतर परत पॅलेट नाईफने आपल्याला वरून क्लीन करायचं आहे. आणि हा पूर्ण मी चॉकलेट गनाशने कवर करणार आहे. आणि पायपिंग बॅगमध्ये आणि इथं झाला माझा काय पॉईंट की गनाश जास्त घट्ट झालं होतं आणि ते असं स्प्रेड करण्यासारखं नव्हतं, म्हणून मी थोडंसं गरम करून घेतलं, कारण मला केक पण लगेच द्यायचा होता. त्याच्यामुळे थोडंसं गनाश गरम झालं जास्त आणि ते सगळं असं खाली आलं केकवरून. पूर्ण नाही आलं पण पूर्ण खाली पसरलं त्या बेसवरती. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त गरम नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही. हे गरम झाले म्हणून ते खाली आलं, नाही तर तो जर थंड असताना तर पूर्ण केकवरती एक लेवल बसला असता बरोबर. एक ड्रॉपसुद्धा वेस्ट गेला नसता. तर ठीक आहे, आता हे झालं असं तर आपल्याला थोडंसं नाईफने ते क्लीन करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तिथे मी क्लीन करून घेतले तरी पण हा साईडून थोडासा एकदम पातळ आतली क्रीमचा लेयर दिसतोय. तर नंतर पण तुम्ही जर तुमच्याकडून असं झालं तर तुम्ही डबल गनाश यूज करू शकता. तर मला केक द्यायचा होता लगेच, त्याच्यामुळे मी तो तसाच रेडी करून दिला, कारण थोडासा दिसतोय आणि वरती मी जास्त गनाश हे केलेले आहेत आणि ते नंतर थोडंसं खाली येऊन तो कवर होऊन जाईल. त्याचं काही एवढं हे नाही. पण गनाश कधी पण थंड करून, म्हणजे नॉर्मल थंड, जास्त पण गरम नाही, एकदम थोडंसं एकदम लाईटली थोडंसं गरम पाहिजे. आणि माझे चॉकलेट बनवलेले होते सर्व संपले होते. ऑर्डर एवढे झाले होते ना, त्याच्यामुळे ह्या ऑर्डरला मला चॉकलेट पण राहिले नव्हते गार्निशिंग लावण्यासाठी.